जय मल्हार. तर आता चला आपण भेटूया अशाच एका काकींना जे छान फुलं विकतात, म्हणजेच आपल्या मधुमिलन कोळी यांना. माझं नाव मधु मिलन कोळी. मी पहिला सासून टाकल्या जायची. लग्नाच्या आधीची गोष्ट. मी सासून टाकल्या जायची. सासून टाकून तिकडनं मच्छी हे करून मग माझं प्रेम जमलं. आणि मग फुलेबाद आली. मी फुलेबाद येऊन मग तिकडे मच्छी बाजारामध्ये बसायची, मच्छी विकायची. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यापासून मग फुलाचा धंदा करू. पहिला मुलाला सांगितलं. आपल्या लॉकडाऊनमध्ये पूर्ण पोलीस वगैरे खाली बसायचे, घराच्या खाली. मग पहिला मुलं थोडी थोडी फुलं घेऊन बसत, त्याचा हे करतो शाळा कॉलेज वगैरे हे करून मग मी घेतला ते व्यवसाय हातामध्ये. मग तो मी व्यवसाय करता करता फुलाचा धंदा चालू ठेवला कंटिन्यू. मग त्याच्यानंतर मी माझ्या घरातलं पूर्ण काम करून सकाळी लवकर उठून फुलाच्या याला हे करून मग दुपारी येऊन मग घरातलं जेवण वगैरे सगळं हे करून मग थोडा आराम करून मग पुढचा काम करायची. असा माझा व्यवसाय आहे. आणि पुन्हा माझी आवड बोलायला तर माझी आवड आहे, मला जेवण करायला जास्त आवडतं. एक एक आयटम बनवायला, स्वीट बोला, पुन्हा काय असेल ते. म्हणजे तुम्हाला फुलच का, फुलाचाच बिझनेस करायची अशी आयडिया? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लॉकडाऊन पडल्यापासून लोकांचे कसे देवाला फुलं काय नाही पूर्ण हे पडलेलं होता. मग आपले देव तसे सुखी राहायचे. मग त्याच्यानंतर मग मिस्टरांनीच माझ्या सांगितलं काय तू असे हे करण्यापेक्षा फुलं हे कर. देवाला बोलते सगळं हे होणार, फुलं पण पोचणार आणि तुझं हे पण होणार. त्यामुळे मी फुलांचा धंदा व्यवसाय केला. प्रॉब्लेम्स किंवा प्रॉब्लेम तर हे झाल्यानंतर पूर्ण प्रॉब्लेम म्हणजे लॉकडाऊन क्लिअर झालं त्याच्यानंतर आले, पण ते पण सावरून मग करतच गेली फुलाचा धंदा. पण आता एकदम म्हणजे ओके बोलायला गेलं तर म्हणजे व्यवस्थित चाललंय. म्हणजे माझा घर खर्चही होऊन माझ्या साईडला बाजूला पैसेही बाजूला राहतात, असं नाही का नाही. पण मला फुलाचा धंदा व्यवसाय मच्छीपेक्षा जास्त चांगला वाटला. स्त्री असल्याचा अभिमान वाटतो का? वाटतो ना. मी स्त्री आहे म्हणजे त्याला मला अभिमान भरपूर आहे. पहिली गोष्ट तर मला मुलीच पाहिजे होती, पण ठीक आहे मला मुलं झाली, तेच माझी मुली समजून मी पुढे चालणार. त्याला माझा जास्त अभिमान. आणि मला मुलं ही माझी मुलीसारखीच आहे. आपण कोळी असून पुढची पिढी शिक्षणाकडे वळते, त्यांना काय सांगाल? आपण कोळी असून पुढची मुलं म्हणजे शिक्षणासाठी वळते, त्यांना हेच बोलणार काय तुम्ही ही कोळी आहे म्हणजे त्याचा अभिमान दाखवून पुढे चाला आणि आपल्या कोळी लोकांचा समाजाचा पुरस्कार करा. तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या परंतु समाज काय विचार करेल किंवा काय म्हणेल या विचारात असलेल्या महिलांना तुमचा सल्ला काय आहे? महिलांना सल्ला बोलायला गेला तर मी तर हेच बोलेल महिलांना काय तुम्ही घरातून बाहेर पडा आणि पुढचा व्यवसाय करा. लोक काय बोलतील हे विचार करू नका, ते तुम्हाला बघणार नाहीयेत. तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे करूनच पुढे तुमचाच हे करायचं. मी पहिली गोष्ट कुलाबा जमातीचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला इंटरव्ह्यू घ्यायची माझी संधी त्यांनी मला दिली. त्यांचे मनापासून आभार आहे. धन्यवाद.